अजित पवारांची काड्या कृती राजकीय चर्चेत नेमका संदेश कोणाला? वडाळा जिल्ह्यात सोलापूर येथे झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका हालचालीने जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मंचावर स्वागतासाठी देण्यात आलेल्या फुलगुच्छातून त्यांनी 3 पांढऱ्या काड्या वेगळ्या करून एक चटक्यात बाजूला फेकल्या. काही सेकंदाची ही कृती असली तरी ती आता सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी उसळलेली असताना अचानक केलेल्या या कृतीकडे उपस्थित कार्यकर्त्यांचे लक्ष गेले. त्यानंतर काही क्षणातच या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि या कृतीमागचा नेमका अर्थ काय यावर तर्कवितर्कांना उधाण आले. राजकीय विश्लेषकांचे मत वेगवेगळे असताना अनावश्यक गोष्टी दूर करण्याचा प्रतिकात्मक संदेश असे काहींचे म्हणणे, तर काही विशिष्ट नेत्यांकडे दिलेला इशारा असं दुसरा अंदाज, तर काही कार्यकर्त्यांच्या मते ही पक्षातील अंतर्गत नाराजीची झलक. याबाबत अजित पवार किंवा त्यांच्या गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी ही कृती कोणाला उद्देशून होती यावर जिल्हाभर चर्चांना उधाण आले आहे. राजकीय कार्यक्रमांमध्ये सूचक हावभाव आणि प्रतिकात्मक हालचालींमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारे अजित पवार पुन्हा एकदा चर्चेच्या वादळात आले आहेत. काळे प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे हे निश्चित. प्रेस मीडिया न्यूजसाठी बाळासाहेब पारवे, सोलापूर.